नमस्कार. नेट सेट परीक्षांमध्ये घटक 9वा मानव आणि पर्यावरण या संदर्भातील इंटरनॅशनल सोलर अलायन्स आणि वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे जागतिक पर्यावरण दिवस या संदर्भातून जे प्रश्न विचारले जातात त्या संदर्भातून आज पाहूया. ह्या इंटरनॅशनल सोलर अलायन्स या संदर्भातून बहुतेक वेळा प्रश्न विचारले जातात आणि जागतिक पर्यावरण दिन या संदर्भातून आज आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहूया या दोन्ही गोष्टींचा सखोल अभ्यास या लेक्चरमध्ये घेऊया. तर बघा, प्रथमतः पाहूया इंटरनॅशनल सोलर अलायन्स, आंतरराष्ट्रीय सौर युती. आता ह्या आंतरराष्ट्रीय सौर युती संदर्भातून सगळ्यात महत्त्वाचं बघायचं बघा, याच्यामध्ये प्रश्न विचारले होते 2020 आणि 2021च्या सेट परीक्षेमध्ये. या संदर्भातून प्रश्न विचारले होते की आंतरराष्ट्रीय सौर युती या संदर्भात काय आहे बघा. तर बघा, स्थापना इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना झाली होती 30 नोव्हेंबर 2015. यावेळेस याचं मुख्यालय कुठे आहे? याचं मुख्यालय आहे भारत, गुरुग्राम, हरियाणामध्ये. हे कुठं स्थापना झाली होती? तर पॅरिसमध्ये. सदस्य संख्या आहे 121. या इंटरनॅशनल सौर अलायन्स की स्थापनेचा उद्देश काय होता? स्वच्छ ऊर्जा, शाश्वत पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक आणि हवामान यांना मान्यता देण्यासाठी राष्ट्रांच्या गटांना एकत्र आणणे. ह्या इंटरनॅशनल सोलर अलायन्स राष्ट्रीय सौर युतीची घोषणा कोणी केली होती? तर ही घोषणा केली होती भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळेचे फ्रेंचचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी ह्या दोघांनीही केली होती. यानंतर बघा याच्यामध्ये काय काय आहे. आता संदर्भ काय होता याचा? तर खनिज इंधनाच्या अतिरेकी वापरामुळे वातावरणात हरितगृह वायूंची, विशेषतः कार्बन डायऑक्साईडची सातत्याने वाढत असलेली पातळी यांमुळे होत असलेली जागतिक तापमानवाढ, हवामान बदल या समस्या नजीकच्या भविष्यात मानव व इतर सजीवांसाठी संहारक ठरू शकतात. जागतिक तापमानवाढ संदर्भात यामुळे या बदलांना थोपवण्यासाठी आणि खनिज इंधनांना पर्याय म्हणून पुनर्विकन शक्य असणाऱ्या नैसर्गिक ऊर्जा स्रोतांवर जगभर संशोधन सुरू आहे. या स्रोतांमध्ये सौर ऊर्जा हा सर्वात आश्वासक, स्वस्त, स्वच्छ आणि चिरंतर पर्याय. सौर ऊर्जा हा सर्वात स्वच्छ, आश्वासक आणि चिरंतर पर्याय. या संदर्भातून यासाठी ही जागतिक सौर युती बनवली, इंटरनॅशनल सोलर अलायन्स. तर या संदर्भात पुढे बघा ह्याच्यानंतर तर यामध्ये बघा 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलाविषयक रचनात्मक अधिवेशनात UNFCCC सदस्य पक्षांच्या 21व्या वार्षिक परिषदेत आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्यासह आंतरराष्ट्रीय सौर युती स्थापनेची घोषणा केली. ही युती आंतरशासकीय म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल स्वरूपाची असून ती उष्णकटिबंधीय देशांसाठी सह इतर देशांसाठी सुद्धा आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते देश आणि कसा समावेश होतो ते आज पाहूया. तर बघा याचे उद्दिष्ट कोणकोणती तर याचे उद्दिष्ट बघा, सदस्य देशांच्या ऊर्जा गरजेनुसार सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी एकत्रित रीतीने प्रयत्न करणे, खाजगी व सामुदायिक गुंतवणूकदारांकडून निधी $100 कोटी पर्यंत उभारून 1 ते 100 टेरावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प भरणं. जास्तीत जास्त ऊर्जा मिळवायची ती कोणाकडून मिळवायची आपल्याला? तर ती मिळवायची आहे सौर ऊर्जाकडून. 3 नंबरचं उद्दिष्ट काय? भारत 2022 पर्यंत 100 गिगावॅट सौर तर 175 गिगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प उभारेल. 2022 हे लक्षात ठेवा. 100 गिगावॅट सौर और एकूण 175 गिगावॅट क्षमतेची ऊर्जा प्रकल्प. त्याच्यामध्ये 175 गिगावॅट क्षमता उभारणं, त्याच्यामध्ये 100 गिगावॅट ही सौर ऊर्जा असणार आहे. युतीतील देशांच्या प्रशिक्षणासाठी भारत 500 सत्रे उपलब्ध करेल. संशोधन विकासाचे उद्दिष्ट असलेली सौर तंत्रज्ञान मोहीम सुरू करेल. तसंच 5वं उद्दिष्ट होतं 121 देशांपैकी 56 देशांनी करार केलेले आहेत आणि उर्वरित देश या संदर्भातून करार करणार आहेत. तर बघा याच्यानंतर याचे आणखीन काही उद्दिष्ट पाहूया. सदस्य देशांना सौर धोरण आखण्यास मदत करणे, सौर ऊर्जा प्रणालींचा विकास, दर्जा, निर्देश, स्पेसिफिकेशन, परीक्षण, टेस्ट प्रोटोकॉल निश्चित करणे, सदस्य देशांतील सौर संसाधन प्रतिरेखन, सुयोग्य तंत्रज्ञान यासाठी प्रोत्साहन देणे, धोरणकर्ते, अभियंते, विद्यार्थी यांना प्रशिक्षणासाठी कार्यशाळा, परिषदा, बैठक आयोजित करणे, सदस्य देशांसह सौर रोषणाईच्या वैश्विक उपलब्धीसाठी प्रयत्न करणे, अशी काही उद्दिष्ट ठरवून ही आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स निर्माण केलेली आहे. त्याची सदस्य संख्या किती? 121 सदस्य संख्या आहे बघा. आज आंतरराष्ट्रीय सौर युती इंटरनॅशनल सौर अलायन्सचे 121 सदस्य संख्या
च्या सदस्य देशांबरोबर ही संयुक्त राष्ट्राखालोखाल सदस्य संख्या असलेली दुसऱ्या क्रमांकाची संस्था आहे. संयुक्त राष्ट्रांची जास्तीत जास्त सदस्य संख्या असलेली ही एक संस्था आहे संयुक्त राष्ट्र. आणि त्या नंतर 2 नंबर कोण बनले तर आंतरराष्ट्रीय सोलर युनियन, त्यांची सदस्य संख्या किती आहे 121. हे लक्षात ठेवायचे. आता हा उपक्रम कुठं कधी सुरू झाला होता हे आपल्याला पाहायचं बघा. हा उपक्रम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आणि आफ्रिका शिखर परिषदेत नोव्हेंबर 2015 पॅरिसमध्ये 2015च्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलच्या संदर्भात जी परिषद झाली ती बैठकी झाली होती, त्याच्यामध्ये या इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा फ्रेमवर्क करार नोव्हेंबर 2016 मध्ये माराकेश मोरोक्को येथे स्वाक्षरीसाठी खुला करण्यात आला. आता याच्यामध्ये कोणाकोणाला समावेश केला की कर्कवृत्त आणि मकर वृत्त ह्या दोन वृत्तांच्या मधील देश की बहुतेक सूर्यप्रकाश असले भरपूर सूर्यप्रकाश ज्या देशांना भेटतो, जे कर्कवृत्त आणि मकर वृत्तांच्या मध्य दरम्यान जे पूर्णपणे जे देश येतात किंवा अंशतः जे देश येतात त्या सगळ्या देशांचा याच्यामध्ये समावेश आहे. तसेच जीवाश्म इंधनावर अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी कार्य करणे हे युतीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. म्हणजे जीवाश्म इंधनाचा कमीत कमी वापर झाला पाहिजे आणि हे आश्वासित इंधन म्हणजे सौर इंधनाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीनं आणि ज्या देशांना म्हणजे जिथं कर्कवृत्त आणि कर्कवृत्त विषुववृत्त मकरवृत्त या दरम्यान जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळणारे भरपूर देश आहेत, त्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. तसेच यामध्ये बघा कोण कोण आहेत तर बघा नोव्हेंबर 2015 मध्ये वेम्बली स्टेडियम लंडन H9OWS युनायटेड किंगडम येथे झालेल्या भाषणात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम हा उपक्रम प्रस्तावित केला आणि त्यामध्ये त्यांनी सूर्यपुत्र सन ऑफ द सूर्य म्हणजे कोणाचा उल्लेख केला होता, सन ऑफ द सूर्य. तर भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या देशांचा उल्लेख त्यांनी सन ऑफ द सूर्य म्हणजे सूर्यपुत्र असा उल्लेख केला. जे देश उष्ण कटिबंधात येत नाहीत तर याच्यामध्ये जे येत नाहीत ते युतीमध्ये सामील होऊ शकतात, ते सामील होऊ शकत नाही असं पण नाही. कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यानचे देश आहेत असं पण नाही, त्यांना जास्तीत जास्त वेटेज आहे. पण जे देश उष्ण कटिबंधात येत नाही ते या युतीमध्ये सामील होऊ शकतात. फक्त मतदानाचा अधिकार त्यांना नाही, या देशांना मतदानाचा अधिकार नाही. मतदानाचा अधिकाराचा अपवाद वगळता इतर सर्व सदस्य देशांत ते इतर फायदे घेऊ शकतात. याच्यानंतर बघू आता या संदर्भातून ह्या इंटरनॅशनल सोलर अलायन्स या संदर्भातून विचारलेले प्रश्न बघा. आता प्रश्न पडला होता 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार विकसनासाठी कोणी प्रस्तावित केले होते. तर कोणी प्रस्तावित केले होते, भारतीय पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष या दोघांनी हे प्रस्तावित केलं होतं. नंतर दुसरा प्रश्न याच्यावर कोणता पडलाय बघा. तर दुसरा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे ऊर्जा निर्मितीचे प्रमुख केंद्र या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे. त्याचं आपण स्थान पाहिलं ते गुरुग्राममध्ये आहे, ग्वाल्पर गुरुग्राम. म्हणजे या संदर्भात मग हा जी सेट परीक्षा झाली होती 2020 मध्ये हा प्रश्न पडला होता आणि आधीचा पण प्रश्न पाहिला हा प्रश्न पडला होता 2019च्या सेट परीक्षेमध्ये की सौर सहभागित्व की प्रत्येक याच्यामध्ये एक प्रश्न तरी इंटरनॅशनल सोलर अलायन्स या संदर्भातून असतो, तो आपण पाहायचा. तर याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे जागतिक पर्यावरण दिवस. तर जागतिक पर्यावरण दिवस या संदर्भातून बघा हा प्रश्न बरोबर एक प्रश्न पत्रिकेत विचारला जातो की जागतिक पर्यावरण दिवस. तर 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे म्हणून साजरा केला जातो. यामध्ये आपण लक्षात ठेवायचं 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. आता हा सुरुवात कधीपासून झाली बघा तर 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातील सरकार, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित विषयासाठी प्रयत्न करत असतात. म्हणजे दरवर्षी एक थीम ठरवली जाते, एका देशाला त्या संदर्भातून हे दिलं जातं यजमानपद. आणि हे कधीपासून सुरू झालं तर 1974 पासून सुरू झालं. संयुक्त राष्ट्रांनी हे दिवस सुरू झाला आणि कोणता दिवस आहे तो 5 जून वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे. आता याचा हेतू काय होता तर बघा पर्यावरणाशी संबंधित विविध घटक या आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करत आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीची पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामधला हेतू होता. कशा संदर्भात पर्यावरणासंबंधातील विषय घटक आणि त्यांच्या समस्या यांकडे जगाचं लक्ष वेधायचे आणि त्यातून जागरूकता निर्माण करायची आहे समाजामध्ये.
या संदर्भातून आणि त्या बाबींविषयी काय काय करता येईल त्या बाबींमध्ये तातडीची पावलं उचलणं या संदर्भासाठी हा दिवस साजरा करण्यामागचा महत्त्वाचा आणि हेतू होता. यानंतर बघूया बघा, आता ह्या पर्यावरणाची थीम कोणती होती ती पाहूया. तर पहा, थीम 2021 या वर्षासाठी या जागतिक पर्यावरण दिनाची थीम होती इकोसिस्टीम रिस्टोरेशन. कोणती होती? इकोसिस्टीम रिस्टोरेशन ही थीम होती. म्हणजेच काय, तर परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे 2021 या वर्षासाठीची थीम ही लक्षात ठेवायची बघा, इकोसिस्टीम रिस्टोरेशन म्हणजेच परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचा प्रयत्न करणे ही थीम होती. या संदर्भातून यजमानपद ह्या वेळेस दिलं होतं पाकिस्तानकडे. 2021चं यजमानपद पाकिस्तानकडे होते. जागतिक पर्यावरण दिनाचं हे जे यजमानपद दरवर्षी बदलतं त्यानुसार यावेळी पाकिस्तान होती. दरवर्षी एका देशाकडे हे यजमानपद असतं आणि तिथे या देशात अधिकृत कार्यक्रम पार पडत असतो. 2021 साठी थीम होती इकोसिस्टीम रिस्टोरेशन आणि यजमानपद होतं पाकिस्तानकडे. त्यानंतर बघा पुढचं या संदर्भातून, तर बघा, जनरल रिस्टोरेशन हा हॅशटॅग या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनासाठी ठरवण्यात आला होता. कोणता? जनरेशन रिस्टोरेशन या जागतिक पर्यावरण दिनासंदर्भातून ठरवलेला हा हॅशटॅग आहे. तर बघा, जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर काय लिहिलंय ते बघा, आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती जागा. बघा, आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय. स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे. जागतिक पर्यावरण दिनासंदर्भाच्या वेबसाईटवर आपण गेलो तर हे तिथं दिलेलं दिसतंय आपल्याला. स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे. हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, जागतिक पर्यावरण दिन 2022 ची थीम आहे फक्त एक पृथ्वी. फक्त एक पृथ्वी आहे जी निसर्गाशी सुसंगतपणे जगण्यावर लक्ष केंद्रित करते. यावर्षी जागतिक पर्यावरण दिन परिषदेचे आयोजन स्वीडनमध्ये करण्यात आलेले. यजमानपद कोणाकडे ह्या वर्षी? स्वीडनमध्ये. 2021 साली यजमानपद होतं पाकिस्तानकडं आणि त्या संदर्भातली थीम आपण पाहिली. ह्या वर्षी थीम आहे 2022 ची फक्त एक पृथ्वी आणि याचं आयोजन केलेलं आहे स्वीडनमध्ये. जागतिक पर्यावरण दिन 2022 या जागतिक मोहिमेमध्ये ओनली वन अर्थ हा हॅशटॅग वापरला बघा, हॅशटॅग ओनली वन अर्थ ही थीम वापरून धोरणे आणि निवडींमध्ये परिवर्तनीय बदल घडून आणण्यासाठी स्वच्छ, हिरवेगार आणि शाश्वत जीवन जगता येईल. तर ही या संदर्भातून काय आहे की निवडींमध्ये बदल घडून आणण्यासाठी स्वच्छ, हिरवेगार आणि शाश्वत जीवन या संदर्भाचे जे प्रयत्न करता येईल त्यासाठी ही थीम निवडण्यात आलेली आहे. फक्त एक पृथ्वी. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आपल्याला की थीम 2022 ची फक्त एक पृथ्वी आणि याचं आयोजन केलं आहे स्वीडनमध्ये. 2021 मध्ये याचं आयोजन केलं होतं पाकिस्तानमध्ये आणि थीम आपण पाहिलेली आहे. आता या संदर्भातून विचारलेला प्रश्न पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचा बघा, प्रश्न विचारला होता 2016च्या सेट परीक्षेमध्ये जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेचा आणि प्रत्येक वर्षी साजरा केला जातो? तर तो बोलला जातो 5 जून. वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे साजरा करण्याची तारीख आहे 5 जून. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे बघा या संदर्भातून की इंटरनॅशनल सोलर अलायन्स आणि जागतिक पर्यावरण दिन या संदर्भातून या गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत. तर बघा, या गोष्टी दिलेली माहिती या संदर्भात तुमच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू वाढवत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.